नामांकित कॅप्टनांच्या यादीतील मोठं नाव कॅप्टन कूल म्हणून प्रचलित असलेले विशाल जितेकर यांना विनंती करेन की विशाल या आणि विशालला विनंती करेन सौरभ पाटील सौरभ पाटील आणि सौरभ शेठ जितेकर सॉरी आणि आमचे रवींद्र शेठ जितेकर यांना विनंती करेन सौरभ शेठ या मॅन ऑफ द मॅच आपण देतोय भरोडी टीमचे विशाल जेतेकर आहेत तर पहिला सामना इथे जिंकलाय भरोडी संघाने अभिनंदन खूप सुंदर खेळ अश्विन विशाल या विशालचा सन्मान आपण घेतोय अनिल दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते विजेचा सन्मान करायचा आहे त्याचबरोबर आमचे भाऊजी नरेश पवार कोपरा यांना देखील विनंती करेन की यावं आपण यस चिंचपाडा येथे दापोली संघ क्वालिफाय देखील काल झालेला आहे तर चंद्रकांत या कोपऱ्याचे आमचे भाऊजी नरेश पवार यांचा सन्मान आपण इथे करतोय चिनीत पवार यांचे पिताश्री तर आमचे भाऊजी नरेश पवार यांचा सन्मान आपण इथे घेतोय तर इथे सर्व आलेल्या पाहुण्यांचा येतोचे सन्मान या व्यासपीठावरती झालाय बोलूया आपण मॅच कडे ऐकूया आवाज जयेश भोसले आणि दिनेश पाटील सर सौरभ शेठ जितेकर यांच्या माध्यमातून आणि रवींद्र शेठ जितेकर यांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेसाठी 40,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून यस थँक्यू व्हेरी मच संदीपजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात या मॅचच्या दरम्यान या समालोचन कक्षामधून आपण पाहत आहोत महत्त्वपूर्ण मॅच निळजे टीम जिथे मात्र बॅटिंग करत असताना पाहायला मिळते रुद्राज शिलबंजे हनुमान निळजे या नावाने संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय केतन आणि विशाल पुढचा बॉल यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला हा गोलंदाजाच्या अगेन्स्ट अशा सहजासहजी धावा तो खर्च करू शकत नाही कारण मला आजही आठवतं की जिथे श्री शिवशक्ती कडाव या टीमने एक मोठा कारनामा रचला होता आणि तो इतिहास रचणारा गोलंदाज नीतू माळी गोलंदाजी करतोय बदलापूरची रजनीची स्पर्धा मला आठवते 1 बॉल 6 चेंडू आणि 1 बॉल ज्या गोलंदाजाने डिफेन्स केली तो गोलंदाजी करतोय डाऊन द ग्राउंड हेलिकॉप्टर चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळतील धावा 4 हा येतोय चौकार खेळला होता ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता फुलर लेनचा चेंडू जिथे मात्र चौकार येत असताना पाहायला मिळतो आहे चौकाराच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 12 धावा दापोलकावरती पाहायला मिळाल्या तिथे तर मुरबी गावचे निलेशजी ठाकूर राजेशजी म्हात्रे जयेश ठाकूर महेशजी मडवी आणि पंकजजी ठाकूर या सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे धन्यवाद 12 धावा दापोलकावरती आहे 12 ऑन दी बोर्ड 12 धावा दापोलकावरती पाहायला मिळाल्यात निळजे संघ आज मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झाला रुद्रांश शिलवंजे हनुमान निळजे स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये आजच्याच दिवशी 2 सामने जिंकलेला संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे निळजे टीम म्हटल्यानंतर निळजेचं मैदान हे जगप्रसिद्ध असं आहे कारण नुकतीच ठाणे जिल्हा प्रीमियर लीग पार पडली ते देखील त्याच मैदानावरती पाहायला मिळाली अगदी त्याच वेळेला आपण मकर संक्रांती चषक देखील या मैदानावरती पाहायला मिळत असतं कुशल गुरव आलाय गोलंदाजी मार्कवरती वेगवान गोलंदाज तथा एक उत्कृष्ट फलंदाज पहिला बॉल बॅटची थिकेज आउटसाइड एज गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय डॉट बॉलने सुरुवात केली आहे कुशल गुरव एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्याने खेळत आलेला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं त्याच्या गोलंदाजीचा क्लास आपण नेहमी पाहिला आहे किंवा अगदीच आपण त्याची गोलंदाजी त्याची फलंदाजी त्याची फिटनेस या गोष्टीच्या चर्चा नेहमीच होतात सडपात्र बांध्याचा आपल्या फिटनेसकडे नेहमीच तो लक्ष देत असताना पाहायला मिळतो कारण एक भरधाव वेगाने गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाची फिटनेस आणि शैली
ही चांगली असावीच लागते. हा बॉल देखील वेगवान पाहायला मिळतोय विशाल पाटीलच्या अगेन्स्ट, जिथे मात्र विशाल पवारच्या अगेन्स्ट, जिथे मात्र एक चांगल्या दर्जाचे चेंडू इथे पाहायला मिळाल्यात. स्कोर कार्डवरती धावा सध्य परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत ते अर्थात 12 धावा धावफलकावरती आहेत. विशाल पवार सारख्या बॅटरला जकडून ठेवलाय. तिसरा बॉल उजव्याशीच्या बाहेर, स्क्वेअर कट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धाव मिळतील ते 4. पुढच्याच बॉलवरती चौकार. रूम दिला उजव्याशीच्या बाहेर, हाफ ट्रॅकर होता अगदी आपण पाहिलं, जो मात्र चेंडू उजव्याशीच्या बाहेरचा स्क्वेअर कट करत असताना चौकार इथे ठोकला. वरती पॉइंट इनफिल्डला भेदणारा चौकार जो मात्र इथे पाहायला मिळाला. संघातील धावसंख्या 4च्या मदतीने 16 धावा धावफलकावरती आहेत. विशाल पवार सुरुवातीला आपण पाहिलं तर एक लडखडती सुरुवात त्याने केली, परंतु त्याला आता मात्र लय गवसली आहे. पुढचा बॉल कुशल, पुन्हा एकदा ऑन साइडला, यावेळेला चेंडूला फेकून दिलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग आकर्षक षटकार, दर्जेदार बॅटिंग, पवारचा वार, सारेजगार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. उजव्याशीच्या बाहेर सफल झाले, रीच मध्ये होता बॉल आणि त्याला आउट ऑफ रीच केलंय. आणि जिथे मैदानाच्या बाहेर एक चांगला झेल प्रेक्षक वर्गाच्या माध्यमातून तो पाहायला मिळतो आहे. काही क्षणापूर्वी पकडला असता तर आयवा कॅचसाठी पारितोषिक होतं. पुढचा बॉल कुशल गुरव, यावेळेचा चेंडू उजव्याशीच्या बाहेर, इथे मात्र आपण पाहतो आहोत स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नेक्स्ट मॅच मध्ये जय हनुमान दापोली संघ खेळतो आणि कदाचित हा झेल दापोलीच्याच एका खेळाडूने टिपला होता. दापोली संघाचा एक मोठा दबदबा राहिला पूर्वीचे कालखंडामध्ये. जर का आपण इतिहासाची पानं पलटली, एक दिवस राखीव असायचा आणि ज्या दिवसामध्ये आपण दिनेजी पाटील सर मुरबी संघाला दापोली, सावळा, दिघोडे, पारगाव अर्थात न्हावा या संघाला आपण नेहमीच पाहिलंय. हा बॉल फुलर लेनचा राहिला, जिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरी धाव येते, एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती आहेत. कुशल गुरवच्या गोलंदाजीच्या मार्कवरती आल्यानंतर केवळ धाबा खर्च केल्यात त्या त्याने 11, पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावफलकावरती आहेत. 23 बॅटिंग करत असताना रुद्रांश 11 जय हनुमान निजे टीम 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकल्यानंतर अभि देवगरेने जिथे आपण पाहिलं तर प्रथमच निर्णय घेतला की आम्ही बॉलिंग करू. मैदानावरती येत असताना या विभागामध्ये आम्ही प्रथमच दाखल झालोय. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून अभि देवघराकडे नेहमी पाहिलं जातं आणि एक उत्कृष्ट आयोजक. कर्जत प्रीमियर लीग नुकतीच पार पडत असताना आपण पाहत आहोत आणि जिथे एक उत्कृष्ट आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आपण अभिला पाहायला मिळालं. आणि सर्वाधिक महत्त्वाचं आयोजनमध्ये अर्थात कर्जतची कडावची नाईटची स्पर्धा, गर्दीचे विक्रम मोडीस काढणारी स्पर्धा म्हणून पाहिलं जातं. कडाव या गावाला संघाची धावसंख्या ती 23. राजेजी मोडक यांना विसरून कसं चालेल, कारण त्या आयोजनातील एक महत्त्वाचे दुवा आणि एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतोय त्या 23 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं. तिसरं नीतू माळी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेचा बॉल प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर कनेक्शन, चेंडूला दिलंय एलिव्हेशन, जुळून येते रेशीम गाठी, ठोकला हा षटकार. काय कनेक्शन झालं पहा, दर्जेदार स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. ऑन साइडला बॅटमधून सुंदर साऊंड येत असताना आपण पाहिला आणि लांबवरचा षटकार येतोय तो विशाल पवारच्या बॅटमधून. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टायमिंग, टेम्परामेंट, क्षमता ह्या साऱ्या गोष्टी जुळवणं अत्यंत आवश्यक राहतं, परंतु त्याहूनही अधिक आपला हँड अँड कॉर्डिनेशन चांगला असावा लागतो. यावेळेला वन्स अगेन अनदर बिग हिट, दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. पवार थांबायला तयारच नाही आता, मात्र त्याची बॅट आता बोलू लागली आहे षटकाराची भाषा. लगातारचे 2 आलेत. लास्ट जवाब बॅटिंग विशालच्या बॅटमधून. विशाल स्कोर उभं करण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वाडा कोणाचाही असू देत, राडा केवळ आम्हीच करणार हे सांगण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये रुद्रांश 11 जय हनुमान निळजे टीम करत असताना पाहायला मिळते आहे. आणि किंबहुना असंही म्हणता येईल ना की दिवस संपला, रात्र आली आहे,
परंतु निजे संघाचा तोच दरारा आणि तीच दहशत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. मैदान कोणतंही असू द्यात, आपला खेळ दिवसांदिवस आणि क्षणाक्षणाला जो निखरत असायला पाहावा आणि ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. कंटिन्युएशन चांगलं ठेवलंय. यावेळेला देखील हाफ ट्रॅकवर होता, बॅकअप द लेन टाकला, थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतो आहे. जर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळते. जर तुम्ही खऱ्या अर्थाने अनेक वर्षाची जर क्रिकेटची परंपरा पाहिली, किंवा रतनबुवा स्फूर्ती चषकाची मॅच जर का तुम्हाला पाहायची असेल, तर ज्यावेळेला तुम्ही यूट्यूबवरती जाऊन टाईप केला ना, तर एक सामना तुम्हाला असा पाहायला मिळाला जो निर्जीय संघाचा आहे. 1 बॉल 5ची गरज असताना तिथे षटकार पाहायला मिळाला होता आणि तो जल्लोष रतनबुवा स्मृती चषकाचा निर्जीय संघाने केला. यावेळेला पुन्हा एक धमाका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला उत्तुंग आकर्षक आणि दर्जेदार षटकार. जणू काही आपण इथे विशाल पवारचा शोच पाहतोय. मस्ट गो ऑन. चहू बाजूला टोले जंग फटकेबाजी. हा तोच गोलंदाज आहे ज्याने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 12 धाबा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये 4 बॉलवरती 18 धाबा नीतू माळीने खर्च केल्यात. महागडा राहिलाय, खर्चिक साबित होतोय. रन्स येतात त्याच्या अगेन्स्ट. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या धाटणीचा हाताळण्याचा प्रयत्न त्याने केलाय आणि त्यावरती धावा आल्यात. विशाल पवार स्ट्राईक एंडवरती आहे. पुढचा बॉल खोलामध्ये टाकला. यावेळेला कमबॅक चांगलं झालंय. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलं. अभि येतोय वेगाने चेंडूवरती. एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकापेक्षा जास्तीचं काही नाही. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा आहे त्या 42. 42 ऑन दी बोर्ड. कर्जत तालुक्याने देखील क्रिकेटमध्ये काट टाकली आहे. कारण आपण पाहिलं ना तर साईल लोंगले सारखा खेळाडू जो कर्जतमधून उमरोळीमधून येत असताना पाहायला मिळाला. ISPL मध्ये ज्याला आपण पाहिलं, परंतु अगदी त्याच वेळेला त्याच्या तालुक्याचा वैभव म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलं. गावामध्ये त्याची एक जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली. यावेळेचा बॉल बॅटची थिके जे आउटसाइड एज घेतली होती, जिथे मात्र यष्टीरक्षकाचा चेंडूने वेध घेतला. 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्यात. स्कोर कार्डवरती धावा त्या 42. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जिथे रुद्रांश शिलभन जय हनुमान निजे टीम सुस्थितीमध्ये आहे. संघ चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर आता मात्र जोडी जमली आहे. ही कोंडी फोडावी लागेल. विकेट प्राप्त करावं लागतील. 42 ऑन दी बोर्ड आहेत. 42 धावा धावफलकावरती आहेत आणि सद्य परिस्थितीमध्ये संघाची स्थिती जी आहे ना ती चांगली स्ट्रॉंग पाहायला मिळाली आहे. कारण मनस्थिती चांगली आहे. एक प्लॅटफॉर्म निर्माण केला. वेल बिगन इज अ हाफ डन. आपण नेहमी म्हणतो ना, ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होतो आणि प्रयत्नाचा पाया भरभक्कम उभा केला आहे आणि म्हणून की काय यशाची इमारतीही उंच उभी राहत असताना आपण पाहत आहोत. स्कोर कार्डवरती 42 आहेत. गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे, जिथे विक्रांत उंबरकर गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. ज्याच्या नावापुढे कर आहे त्याच्या नावापुढे क्रिकेटच्या धावा आणि विकेट्स आहेत. हे क्रिकेटची इतिहासही सांगून जातं की ज्याच्या ज्याच्या नावापुढे कर आहे त्याच्या नावापुढे रन्स आहेत. त्यापैकी एक विशाल जितेकर आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. आकाश तारेकर, विशाल जितेकर. मग प्रत्येक खेळाडूने एक चांगलं कारनामा केलाय ज्याच्या ज्याच्या नावापुढे कर पाहायला मिळालाय. संघाची धावसंख्या 42 विदाउट लॉस. उजव्या सीच्या बाहेर हा चेंडू वेगवान पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव आली आहे. बॅटिंग करत असताना विशाल पवारची शैली पाहना, ते कोणती जोखीम घेत नाही. सहजरित्या तो बॅटिंग करतोय. जणू काही गोलंदाजासोबत त्याचा खिलवाड चालू आहे. अगदी संयमाने खेळतो. शांत स्वभावाने मैदानाच्या आतमध्ये तो उभा राहतो. यावेळेला लोअर फुल टोज ऑन साइडला फेकून दिलं. पुन्हा एकदा हवेच्या लाटांवरती स्वार होत आकाशाला बुकी मारत एअर स्ट्राईक केला आणि ठोकलाय षटकार. लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळाले. 12 बॉल 36 वरती नॉट आउट खेळतो विशाल पवार. लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 49 धावा. पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक मोठी भागीदारी याच्या चौथ्या रजनीमध्ये आपण पाहत आहोत. 9 रात्री या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामधील चौथी रात्र आज आपण पाहत आहोत. 8 पारितोषिकात या स्पर्धेमध्ये. 4,20,000 टोटल प्राइज या स्पर्धेची.
पुन्हा एकदा खोला टाकला, डाऊन द ग्राउंड केला, जिथे लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अभि एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बधारते, जिथे अर्धशतक 50 धावा पहिल्या विकेटसाठी 50 धावसंख्येची भागीदारी कंप्लीट केली आहे. काय बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. पाहा दोन्ही खेळाडूंनी एकमेकावरती दाखवलेला हा विश्वास आहे, जिथे मात्र आपण पाहिलं तर पहिल्या विकेटसाठी भागीदारी रचत असताना आत्मविश्वासाने दोन्ही बॅटर केलेत. 7 बॉलमध्ये 12 धावसंख्येवरती केतन पाटील नॉट आउट खेळतोय. त्याच्या साथीला विशाल पवार 13 चेंडू आणि 37 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्यात. एका बाजूला कर्जत तालुक्यातील कडाव संघ यावेळेचा बॉल फुलरलेनचा ऑन साईडला खेळला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. घडतंय तरी काय, ही धाव घेण्याची प्रयत्न करण्यात आला, परंतु संगम मताने ही गोष्ट ठरवली दोन्ही फलंदाजांनी की धाव बनवू शकत नाहीये. केवळ एका धावेवरती संतुष्ट राहिल्यात. रन्स आली एक. संघाची धावसंख्या 51 ऑन दी बोर्ड. विक्रांत गोलंदाजी करत असताना विक्रांत उंबरकरची गोलंदाजी ही चांगल्या टप्प्यावरती इथे पाहायला मिळाले. किंबहुना या षटकामध्ये त्याने कमी धावा खर्च केलात. मागील षटकांच्या तुलनेमध्ये निसंशयपणे आपण ही गोष्ट इथे म्हणू शकतो. हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा येतोय. विशाल पवार सारख्या फलंदाजाला रोखून ठेवणं, कारण त्याचे आयसेट स्ट्रॉंग झालेत. तो चांगल्या दर्जाची फटकेबाजी करतो आहे आणि अशा फलंदाजाला इथे थांबवणं ही बाब देखील फार महत्त्वाची आहे. त्याच्या गोलंदाजीतील कलात्मकता आपण पाहतोय. 21 बॉलमध्ये 50ची भागीदारी. यावेळेला हाफ ट्रॅकर ऑन साईडला बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. एक सहज साधा सोपा झेल इथे निसटला. जीवदान मिळालं विशाल पवारला. रन्स आल्या 2. संघाची धावसंख्या 52 धावा. 53 धावा धावफलकावरती आहेत. 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विशाल पवार बैटिंग करत असताना जिनका बल्ला है तलवार, बाजी में लाता है पलटवार, करारा होता है हर प्रहार, उनका नाम है विशाल पवार. लांबलचक स्ट्रोक केल्यात. एकंदरीत षटकार त्याच्या इनिंगमध्ये आपण पाहिले ना तर सर्वाधिक षटकार आजच्या रजनीमध्ये त्याने खेचलेत. 5 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये तो तळ ठोकून उभा आहे. 5 षटकांचा सामना आहे. 53 बदलात. फुलरलेनचा बॉल यावेळेला फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. दांडी गुल फलंदाज बाद. पहिला धक्का. विशाल पवार बॅक टू द पॅव्हेलियन. एकंदरीत आपण पाहिलं तर एक चांगली इनिंग इथे संपत असताना पाहायला मिळते. विशाल पवारची लांबलचक षटकार, आकाशाला गबस्ती घालणारे स्ट्रोक, ड्राईव्ह चांगले केले, कट चांगला केला होता. स्क्वेअर कट चांगल्या दर्जाचा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. रन्स आल्यात ही जमेची बाब आहे. भागीदारी चांगली झाली आहे. 53 धावा धावफलकावरती आहे. फलंदाज इथे बाद झालाय. पण नेहमी म्हणतो ना की फॉर्म हा तात्कालीन असतो, परंतु दर्जा हा चिरस्थायी असतो. विशाल पवारच्या बॅटिंगचा दर्जा इथे पाहायला मिळाला. तो बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 16 बॉल 39 धावांची वादळी आणि झुंजार खेळी इथे संपुष्टात आली आहे. 4 षटकांचा खेळ संपला. 53 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. शेवटच्या षटकाचा खेळ येणं अजूनही शेष असेल. अर्थात या शेवटच्या षटकामध्ये जास्तीच्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न निश्चितच करेल. तो अर्थातच डोंबिवली विभागामधील आणि एक नामचीन संघ अर्थात रुद्रांश इलेव्हन जय हनुमान निजे टीमला धावा गोळा करावा लागतील, कारण एक फायटिंग टोटल उभी करणं गरजेचं. किरण पवार यांचं देखील आगमन झालं. त्यांनाही आपण विनंती करूयात. या आपलंही हार्दिक असं स्वागत आहे. रायगडचा अतिशय खेळ करणारा, विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर या आपण किरण पवारचं हार्दिक स्वागत करतो आहोत. दिनेशजी पाटील सर, मी आवर्जून उल्लेख केला, या स्पर्धेचे प्रमुख घटक आयोजकाच्या भूमिकेमध्ये मॉन्टीजी पाटील यांना आपण पाहत आहोत. आणि प्रत्येक खेळाडूशी त्यांचे असणारे ऋणानुबंध किंबहुना अगदी त्याच वेळेला आज मात्र आपण पाहिलं ना तर एक काळ होता की मुंबईमधील लॉईड यांचं नाव सर्वाधिक चर्चेचं होतं. एक काळ होता जी निलेश परदेशी यांचं नाव सर्वाधिक चर्चेचं होतं. परंतु सध्याच्या घडीला ज्या नावाची चर्चा आहे ना ते मॉन्टीजी पाटील आणि त्यांच्यावरती असणारं प्रेम या आपण किरण पवारलाही आमंत्रित करतो आहोत.
की आपण देखील या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. 54ला 1. पुढचा बॉल दर्शनचा हा चेंडू ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. धावा आल्यात त्या 2. दर्शन कडव गोलंदाजी करत असताना आपण पाहत आहोत. स्कोर कार्डवरती 56 धावा, एक मोठी धावसंख्या पुढे उभी राहत होती. असं वाटलं होतं की रन्स मोठी पाहायला मिळतील, किंवा धावा वेगाने पुढे येतील, परंतु असं झालेलं नाहीये. यावेळेला स्विचिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक नेत्रदीपक षटकार. नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये घेऊन जाणारी फटकेबाजी नितेश पाटीलच्या बॅटमधून. हा मात्र हॉरिझेंटल बॅट स्ट्रोक इथे पाहायला मिळाला, अर्थात इम्प्रोवाइज केलं आणि मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन आलाय. कर्णधाराच्या बॅटमधून षटकार. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते, जाऊन पोहोचेल तब्बल 62 धावा धावफलकावरती आहेत. सरवली टीमचा कॅप्टन आणि दापोली टीमचा कर्णधार तर उपस्थित आहे. मी सरवली संघाच्या कर्णधाराचं लक्ष भेदेन, कृपया संपर्क साधा. या आपण टॉस करणार आहोत. सरवली टीमचे कॅप्टन ते उपस्थित झाल्यात, या आपण आमंत्रित करतो आहोत टॉस करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने केला, फटका फसला. क्षेत्ररक्षक अभि चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतोय. धावा इथे प्राप्त होतील, पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, एक एक धाव महत्वाची आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये एक एक धाव किती महत्वाची होती ना, ती न्यूझीलंड संघाला जाऊन विचारा. कारण विश्वचषकाच्या फायनलमध्ये ज्यावेळेला इंग्लंड संघाने बाजी मारली, एक एक धाव महत्वाची राहिली. 2 वेळेला सामना टाय झाला होता एका धावेसाठी, आणि जिथे विश्वविजेते बनले इंग्लंड संघ हे चौकाराच्या मदतीवरती. लोअर फुल टोल वसूल केलाय, चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. नितेशच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. संघाचा नेता, दिशादर्शक, तारणहार 4 बॉल फेस केल्यात, तब्बल 16 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. 4 बॉलमध्ये 400च्या स्ट्राईक आणि हेल्दी स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 70 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल 16 वरती नॉट आउट. पुढचा बॉल आणखीन एक चेंडू ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक अभि वेगाने आलाय, एक धाव कंप्लीट, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. काय धावलाय केतन पाटील. रन्स आल्यात त्या 2. संघाची धावसंख्या 72 धावा. पूर्वार्धाचा खेळ संपला, 72 धावा धावफलकावरती आहेत. आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. सरवली टीमचा कॅप्टन या टॉस करण्यात येईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. विशाल जितेकर या आपण लक्ष वेधतो दोन्ही टीमच्या कर्णधारांचं. करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा टॉस, आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आवाज ऐकूयात. संदीपजी पाटील सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल, तर उत्तरार्धामध्ये दिनेशजी पाटील सर अर्थात बंधू यांचा आवाज आपण ऐकू. हॅलो. तर सरवली आणि दापोली, विशाल या. सरवली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. निबा पाटील. तर आमचे नरेश पवार कोपरा भाऊजी यांच्या शुभास्ते आपण इथे टॉस करतोय. चला विजय या. आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असेल तो पहिल्या फेरीचा. त्यानंतर सेकंड सत्राला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी तिसरा सामना इथे सुरू आहे, तो निलजे वर्सेस कडाव या 2 संघांमध्ये ही लढत आहे. तर पहिला सत्र संपलाय, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण इथे टॉस घेतोय. सरवली वर्सेस दापोली असा सामना असेल. एक अतिशय चांगली मॅच. पहिला मॅच सामना आपण पाहिला तो रोडपाली वर्सेस एक जबरदस्त असे बिग फाईट एसीसी हाल. तर हाल संघाने पहिला विजय संपादन केलाय. दुसरा सामना आपण पाहिला चौधरी 11 खारघर वर्सेस श्री गणेश भरोडी. भरोडी संघाने विजय संपादन केलाय. तिसरा सामना सुरू आहे निलजे वर्सेस कडाव.
चौथ्या सामन्याला आपण नक्कीच थोड्या वेळाने सुरुवात करू. तर टॉस जिंकलाय तो विशाल जितेकरने. मी भाऊजींना विनंती करेन की आपण असं असतं व्हायचंय. तर विशाल टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारू. फिल्डिंग घेतली आहे, कारण मुरबीची स्पर्धा आणि स्पर्धा म्हटली तर विजेची एंट्री ही नेहमीच असते. तर कसं वाटलं आयोजन नियोजन? की मॉन्टी टुर्नामेंट ठेवतोय तर आयोजन चांगलंच असतं. तुम्ही बघत असाल स्पॉन्सर्स खूप जास्त आहेत मॉन्टीला. ज्या भागात जाऊ त्या भागात मॉन्टीचे खूप चांगले रिलेशन आहेत. त्याच्यामुळे सगळे आवर्जून मॅच खेळायला येतात, बघण्यासाठी येतात, तसे स्पॉन्सरशिप करतात. कारण ते त्यांनी जे पूर्ण रायगडमध्ये रिलेशन जपलेत आणि आम्हाला मला वाटते कोविड काळात केलेली मदत, त्याच्यामुळे अख्खे रायगड संघ मॉन्टीवर फिदा आहे. 64 संघांची स्पर्धा आपण पाहतोय आज रायगडमध्ये. पाहिले तर किंजल नंतर ही स्पर्धा कसं काय सांगशील? मला वाटतं 2 वर्षात किंजलच्या पुढे जाईल मॉन्टी. आता 64 आहेत, पुढच्या वर्षी 108, 100 काही हरकत नाही. आपण पण ते आम्ही सगळ्यांचं सहकार्य नक्की असेल. पूर्ण आमच्या आदर्श टीम किंवा पूर्ण पनवेलचं सहकार्य मॉन्टीला असेल. कारण तो मॉन्टी बोलला तर आम्हाला एंट्री करावंच लागते. बघा, हे होते विशाल जेतेकर. त्यांनी सांगितलं मोंटीबद्दल. टॉस त्यांनी जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तर सरवलीचे कॅप्टन नवा आहेत आमच्या समेत. नवा टॉस गमावलाय. जर तू टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंग घेतली असती. आता फलंदाजी करायची आहे. सरवलीवरून तुम्ही आलात, नक्कीच खूप दूरचा प्रवास आहे. दापोली वर्सेस सरवली, कसा सामना होईल? सामना तर टफ होणार आहे आणि आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करणार. स्पर्धेबद्दल काय सांगशील? एकंदरीत आज इथे सरवली खेळण्यासाठी आली आहे. मुरबीला आम्ही फर्स्ट टाइम आलो आहे. खूप छान आयोजन आहे. आम्हाला इथे एंट्री दिली, त्यांचं धन्यवाद. येस, खूप साऱ्या शुभेच्छा नवा तुमच्यासाठी देखील. तर बोलूया आपण दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया आवाज दिनेश पाटील सर यांचा. धन्यवाद संदीप पाटिल सर. चौधरी 11 चौधरी की ओर से यहाँ पर नाश्ते का इंतजाम किया है. खास तौर पे हमारे सुरेश चौधरी साहब और उनकी पूरी टीम, हमारे यस जिग्नेश भाई, अजमल भाई अच्छा कैच पकड़ा आपने. धन्यवाद संदीप पाटील सर. तर नरेंद्र गोमारे साहेब यांनी पॅक केलेला श्री 11 शिवशक्ती कडाव संघ, एका बाजूला मात्र रुद्रांश 11 जय हनुमान निलजे संघ. सामन्याचा पूर्वार्ध संपला आणि पूर्वार्धानंतर मात्र आपण पाहतो की धापडकर धावा लागल्या तब्बल 72. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठ्या धावांचा पाठलाग इथे राहणार आहे, तो म्हणजे श्री 11 शिवशक्ती कडाऊसाठी. पहिला बॉल काही वेळ हवेत राहिला. मिडॉनला क्षेत्ररक्षक नव्हतं, तो डीपला ठेवलाय, त्याच्यामुळे मात्र 1 रन्स कंप्लीट केली जाते. विशाल पवारनं पूर्वार्धामध्ये पॉवर दाखवली आणि तेवढी साथ मात्र उत्तम राहिली, ती म्हणजे त्याचं केतनची. आणि सलामवीर केतन, त्याचबरोबर नितेशनं सुद्धा एक बहारदार कामगिरी दाखवली. तिन्ही फलंदाजांनी मात्र उत्तम खेळ दाखवत स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये कशा प्रकारचा खेळ राहिला आहे, 2 सामने जिंकलेत आणि तो आत्मविश्वास त्यांना साथ देत राहिलाय. नितेश पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आहे. नितेशनं पहिल्या सामन्यामध्ये आज रतनबुवा चषकामध्ये खऱ्या अर्थानं 2 विकेट्स घेत 2 धावा दिल्या. तो नितेश. गोलंदाज नितेश पाटील कुशल गुरावसाठी. धावांचा अंतर आहे, धावांचा पाठलाग मोठा आहे आणि मोठा पाठलाग करण्यासाठी मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मोठे फटके अनिवार्य. आणि त्यामधला हा पहिला फटका इथं लॉंगॉनच्या मधून सीमारेषा बाहेर चौकार. या 4 धावांना मात्र खऱ्या अर्थानं खातं उघडलंय ते फलंदाज कुशल गुरवनं. धावांचा अंतर खूप दूर राहिलाय आज, परंतु या धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र कुशलला आणि कल्पेशला मोठ्या फटक्यांची गरज आहे. त्या प्रकारचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक गोल 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 फिरतोय जरूर. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता, परंतु मी म्हणेन की थोडासा खराब कॉल लागला आणि त्याच्यामुळेच हा मात्र झेल सुटलाय. 2 धावा जीवनदाना सहित मिळत आहेत, त्या म्हणजेच खऱ्या अर्थानं कुशल गुरवला.
2 धावा. या 2 धाव्यानं धाबळकर धावा लागतात तब्बल 7. 14.60 ची सरासरी राखायची आहे. 73 धावांचा पाठलाग 30 बॉल्समध्ये. हा फटका चांगला आहे, धावा बहाल करेल. 20 मधला स्ट्रेट हिटचा कुशल गुरावना दाखवलंय. फलंदाजाला दिलेली फटकार येतोय मात्र हा षटकार. काय सुंदर फटका राहिला. धावांचा पाठलाग करायचा त्या होतकरूपणा दाखवावा लागेल आणि अशाच प्रकारचा होतकरूपणा दाखवलाय. ठोकलाय षटकार. आश्वासक धावसंख्या 14.60 ची राखायची आहे. 5 बॉलमध्ये 13 धावा आतापर्यंत इथे मात्र बोर्डवर लागत आहेत श्री 11 शिवशक्ती कडाव संघाच्या. टप्पा पडला बॉलचा, बॉल मात्र खाली राहिला. अंतिम बॉल झाला नितेश पाटीलचा डॉट आणि अशा प्रकारे एक षटकाचा खेळ संपला. 73 धावांचा पाठलाग करताना 13 धावा. हॅलो. तर विकेट साठी इथे पारितोषिक आहे निलजे संघाला. कैलासवासी शेवंताबाई अनंता पाटील यांच्या स्मरणार्थ सन्मानाने आमचे दत्ताशेठ पाटील यांच्या वतीने तब्बल 1500 रुपयाचा पारितोषिक आहे तो विकेट साठी. दिनेश पाटिल सर, देखिए चौधरी 11 ये जो परिवार है इनकी ओर से ये सब नाश्ते का इंतजाम किया जाता है और आने के बाद वो जब भी आते हैं पानी के बॉक्स और नाश्ता साथ में लेकर आते हैं। इस टूर्नामेंट के लिए अच्छा योगदान सुरेश भाई और आपके सभी ये खिलाड़ियों का हम शुक्रिया अदा करते हैं इस टूर्नामेंट की ओर से। ये प्यार है और प्यार देते रहते हैं और ये 9 रात में ये चौधरी 11 इसी मंच के ऊपर ये उनकी प्रतियोगिता है। नक्कीच हे खूप छान आहे, कारण ते सामना खेळले, तिथे पराभूत झाले, त्यानंतर सुद्धा त्यांनी मात्र आनंद एन्जॉय करताना पाहतोय। करण पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आहे, सामन्याकडे घेऊन चालतोय। 13 धावा जमलेत, 15 ची सरासरी राखायची आहे। अभि देवकर सारखा अतिशय उत्तम दर्जा खेळाडू या संघामध्ये, ज्याने कित्येक वर्ष या संघाला चालवलंय। कुशल गुरव एक परफेक्ट ऑलराऊंडर राहिलाय संघाचा। 24 बॉल 60 धावांची गरज, 15.00। करण पाटील षटक क्रमांक 2 संघातर्फे खेळेल आणि ते मात्र स्ट्राईकवर राहील कल्पेश। फटका फसला आणि फसलेला फटकार मात्र एक चांगला झेल टिपला। पहिल्याच बॉलवर करण पाटीलने कमावली विकेट आणि इथे पहिल्या क्रमांकाचा फलंदाज होतोय बाद। विकेटचं पतन एका बाजूला कुशल गुरवनं काय सुंदर सुरुवात करून दिली आहे, ज्या धावांची गरज आहे धावा जोडलेत, परंतु इथे कल्पेश मात्र फार वेळ तग धरू शकला नाहीये धावपट्टीवरती आणि तो परतला डगआउटच्या दिशेनं। विशाल पोकरकर नवीन फलंदाज। धावा तर जोडाव्या लागतील, सामना जिंकायचा असेल, एक मोठी स्पर्धा आहे, या मोठ्या स्पर्धेत जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला मात्र इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, कारण कॉन्फिडन्स घेऊन आलेला हा मात्र रुद्रांश 11 जवानमान निळजे संघ कमालीची कामगिरी करतोय। पूर्वार्धामध्ये धावा जोडल्या आणि धावा रोखण्याचं कामही सुरू आहे। स्लोवर बॉल पुरता फसला आणि ते मात्र विशाल पोकरकर खेळतोय डॉट बॉल। डॉट बॉल्स कडाव संघाला त्रासदायक ठरतील। करण पाटील षटकातील तिसरा चढून टाकेल। याच धावांची गरज राहिली आहे, याच धावा अपेक्षित आहेत। अशाच प्रकारचे मोठे फटके अनिवार्य राहतील, अनिवार्य मस्ट नीडेड षटकार। कडाव संघाची फलंदाजीमध्ये डीप आहे, फलंदाजी डीप आहे, ती डीप फलंदाजी धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्नशील जरूर राहील। 2 बॉल्स नंतर मात्र इथे ठोकलाय षटकार। श्री 11 शिवशक्ती कडाव संघ अनेक वर्षापासून हाही संघ खेळतोय।
त्यानंतर मात्र एका बाजूला रुद्रांश 11 जानुमान निळजे संघ. मकर संक्रांती चषक कोण विसरेल मित्रांनो. कोणतेही काम सुरू करणं खूप सोपं आहे, परंतु त्यामुळे सातत्य राखणं नेहमीच कठीण. ते सातत्य या गावानं निळजेकरांनी राखलंय, त्याबद्दल त्यांचंही विशेष कौतुक करूया. गोलंदाज करण पाटील पुन्हा एकदा सज्ज आहे. 3 बॉल्समध्ये 6 धावा त्यानं मोजलेत. हा उंच आहे, हा यन हँडसम, इट्स अ मायटी ग्रेट हिट. लॉंगॉनची सीमारेषा विशाल काय रित्या ठोकली आणि आलाय आणखीन एक धावांना बळ पुरवणारा हा षटकार. धावा बनतायत. डॉट नंतर आलेले 2 मोठे फटके सामन्याला कलाटणे देत आहेत. चांगली फलंदाजी होतीये. एक फलंदाज परतल्यानंतर मात्र इथे ती जबाबदारी विशाल पोकरकरनं आपल्या खांद्यावर घेतली आहे. एका बाजूला पहिलं षटक गाजवणारा कुशल गुरव मात्र नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. चांगले हल्ले होत आहेत. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकलेत. वाईट बॉल, एक्स्ट्राची रन येते. धावफलकावर धावा वाढत चाललेत. 26 धावा, 14.60 ने धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच आसपास थोडासा घुटमळत राहिलाय कडाव संघ. चांगली रणनीती राहिली आहे. हा बॉल मात्र चांगला आहे. अतिशय उत्तम दर्जाचा हा बॉल. यावर मात्र धाव नाही आली आहे. डॉट बॉलचा विचार केला तर पर्सेंटेज या षटकामध्ये जरूर राहिली आहे. पहिला विकेट, त्यानंतर डॉट, नंतर लागोपाठचे 2 षटकार. पुन्हा एकदा तिथे मात्र आपण पाहिला वाईट आणि मग डॉट. धावफलकावर धावा लागतायत. 26 धावा. क्या बात, अफलातून झेल. अजय पाटील काय सुंदर झेल टिपलाय. असं वाटलं होतं की शॉर्ट फाईन लेगची सीमारेषा क्लिअर होईल की काय, परंतु त्या बॉलला मात्र झेलमध्ये कन्वर्ट केलं आणि फलंदाज मात्र विशाल पोकरकर झाला बाद. 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. धावफलकावर धावा लागतायत त्या म्हणजे तब्बल 26 आणि फलंदाज बाद होत आहेत तब्बल 2. दोन षटकं 26 धावा धावफलकावरती लागत आहेत. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्या जरूर आहे, परंतु इथे आत्तापर्यंत तरी प्रति हल्ला चांगला सुरू आहे. स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025ची ही रजनी, या 4थी रजनीमधला हा सामना क्रमांक 3. पहिल्या सामन्यामध्ये रोडपाळी संघाला हाल संघानं पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यामध्ये चौधरी 11 खारघर संघ चांगला लढला, चांगला खेळला, परंतु भरवडी संघानं मात्र त्यांनाही पराभूत केलंय. हा बॉल मात्र इथे आपण पाहतोय चांगला राहिलाय. नितेश पाटीलचा पहिल्या षटकामध्ये नितेशनं 13 धावा मोजलेत, ज्याच्यामध्ये 1 चौकार 1 षटकार. विकेट्स मात्र कमवू शकला नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 13 झाल्या, परंतु 2 फलंदाजांना बाद करण्याचे काम मात्र करण पाटीलनं केलं. नितेश पाटील या षटकामध्ये काय कमाल दाखवेल. 17 बॉल 47 धावांची गरज आहे. जवळपास 16.59 धावांची रिक्वायर्ड रन रेट आहे. ते रन रेट वाढत राहील का. फटका फसला परंतु शतरक्षकही चकला. फेकी होते जरूर, परंतु सुटलेला झेलवर 2 धावा झाल्या बहाल. आणि अशा प्रकारे कुशल गुरव मात्र आज नशीब आपल्या सोबत घेऊन आलाय. नशीबवाल्याला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणाऱ्यानं सोडून दिलेलं असतं. कष्ट अपार राहिलेत, परंतु नशीब आज बलवत्तर आहेत कुशल गुरवचे. सुटलेले 2 झेल, 16 बॉल 45 धावा. या षटकामध्ये जर का अजून 10-15 धावा आल्या
तर 12 बॉल 30-32चं आसपासचं आव्हान हे चॅलेंजिंग राहील. इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतरची रन मात्र येते. एक्स्ट्रा रन मोजल्या जात आहेत. मागचा सामना पाहिला कांचन पालकर सर आपण 38 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु खारघर संघानं चांगला लढा पाहिजे गोलंदाजी केली. खारघर संघ चांगला गोलंदाजी केली आणि आता मात्र 73 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथेही चांगली फलंदाजी होतीये. 16 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची गरज. विकेट हॅट्रिक जर घेतली ना तर मोहनजी राघव पाटील यांच्याकडून तब्बल 1500 रुपयाची बक्षीस दिली जाईल. मोहन राघव पाटील जर विकेट हॅट्रिक घेतली तर मात्र गोलंदाज नितेशला 1500 रुपयाची बक्षीस. हा मात्र डॉट बॉलचा पर्सेंटेज मी बोललो होतो की ते वाढत चाललंय आणि एक एक डॉट बॉल श्री 11 शिवशक्ती कडाव संघाला या सामन्यापासून थोडा लांब घेऊन जाईल. आणखीन एक डॉट बॉल. नितेश पाटील, काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे. चांगली गोलंदाजी. षटकामध्ये विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपला. 1 वाईड 1 दोरीचा फटका. चांगली गोलंदाजी. डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढत चाललाय. कुशल गुरव मात्र खेळतोय आणखीन एक डॉट. येस, वाईडसाठी बॅटिंग साईडचा रिव्ह्यू येतोय. रेफर केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलचं पर्सेंटेज मी वारंवार सांगतो ते वाढत चाललंय. कुशल गुरव ही या षटकामध्ये अनेक बॉल डॉट खेळला. 3 बॉल तो डॉट खेळलाय या षटकामध्ये. आखिरकार इट्स अ माठी बिगी. काय शॉट लगावलाय. 3 बॉल डॉट खेळलं हे राग डोक्यात राहिला आणि लॉंगॉनच्या सीमारेषा बाहेर एवढ्या दूर भिरकावलंय. अफलातून षटकार ही तेवढेच लगावले गेलेत. 13 बॉल 38चं गणित उरलंय. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 35 धावा. मध्येच मोठे फटके येत आहेत. आतापर्यंत विचार केला तर मात्र 3 षटकार या उत्तरार्धामध्ये लागलेत. नेमका गोलंदाजांचा चुकतंय काय. डॉट बॉल्स नंतर मात्र पर्सेंटेज षटकारांचे ही चांगली येते. आणखीन एकदा कनेक्ट करायचं होतं परंतु या षटकामध्ये एक षटकार जरूर आला. 9 धावा या षटकामध्ये आल्या. 2 षटकांचा पृथ्वीकरण नितेश पाटीलचं राहिलं. 22 धावा. त्याला विकेट्स मात्र मिळाले नाहीये. समीकरण 12 बॉल 38 धावा. 12 बॉल 38 धावा. बारा बॉल आणि 38 धावांचं गणित इथे मात्र राहिलंय. मॅथमॅटिशियन कोण ठरेल, कोण हे आपलं कोड सोडवेल. कुशल गुरव मध्ये ती क्षमता आहे. अभि देवघरे ज्याच्या मनगटामध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. एका बाजूला अजूनही कुशल गुरव आपल्या परीनं सामन्याची रंगत वाढवतोय. 11 बॉल्समध्ये 20 धावा तो खेळतोय. नवीन फलंदाज अभि राहील ऑन स्ट्राईक.
12 बॉल 38चं समीकरण. या षटकामध्ये काय गोलंदाजी राहील, केतन पाटीलचा पराक्रम कसा राहील की फलंदाज मात्र आपल्या गुणवत्तेला न्याय देत अफलातून इनिंग सजवली जाईल. अकोट टप्प्याचा बॉल कदाचित अभिला नीटचा उमगलाच नाही. या बॉलला पनिश होणं गरजेचंच होतं. एक मोठा फटका येऊ शकला असता, परंतु जज नाही करू शकला आबी देवघरे आणि ते मात्र येते फक्त 1 रन्स. 11 बॉल 37. 11 बॉल 37चं समीकरण. अकरा बॉल 37. हा बॉल ही चांगला राहिला आहे. रन्स मात्र मिळेल, 1 रन्स मिळेल, ती असेल लेग बाईची. पहिला बॉल मी म्हणेन की अभिला एक चांगला बॉल मिळाला होता, पण त्याच्यावर मात्र अभि देवघरे मोठा फटका नाही लगावू शकला. पण अजून काही बिघडलं नाहीये. 21.60ची सरासरी राखत मात्र या सामन्याला कलाटणी द्यायची असेल तर 10 बॉल 36 धावा. केतन पाटीलची गोलंदाजी. 2 बॉल्समध्ये त्यांनी धाव दिली आतापर्यंत फक्त 1, आणि यानंतर मात्र 1 लेग बाईची. स्लोवर गोलंदाजी. फसवलं जातंय अक्षरशः. जोरात धावून आल्यानंतर मात्र बॉलला टप्पा आखूट ठेवला जातो आणि हलक्या हातानं ट्रॅव्हल केला जातोय बॉल. केतन पाटीलची गोलंदाजी मात्र उपयुक्त सिद्ध करते. स्विंगिंग डिलिव्हरी. स्लो बॉलचाच तमाशा इथे मात्र केला आणि खऱ्या अर्थानं अभिसारख्या ताकदवान फलंदाजाला अक्षरशः केतन पाटीलनं रोखून धरलाय. 3 बॉल्समध्ये 1 लेग बायची आणि 1 रन अशा 2 धावा आतापर्यंत आलेत. 9:36. आखिरकार तो टाइम केला, वाट पाहिली आणि आमच्या वाटेमध्ये आलेल्या माणसांना वाटेला लावल्याशिवाय आम्ही वाट सोडत नाहीत. ती वाट दाखवली आणि इथे मात्र वायडिश मिडविकेटच्या डोक्यावरून बराच वेळ शांत राहिलेला अभिनव ठोकलाय हा षटकार. षटकार या इनिंग्स मधला 5वा आहे. त्याच्यामुळे या धावा ज्या बनल्यात षटकारांच्याच बनलेत. डॉट बॉल ही तेवढेच आहेत. 8 बॉल 30. अखूट टप्प्याचा बॉल स्लोवर पहिला निरखून आणि ताकद आजमावली अभि देवघरेनं. केतन पाटील 4 बॉलमध्ये 8 धावा त्यानं आतापर्यंत मोजलेत. त्याच्यामध्ये 1 लेग बाईची आहे. आणखीन एक चांगला फटका पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्रक्षेत्र तिकडे उभा आहे, उचलेल फेकेल. तत्पूर्वी मात्र 1 रन्स अभिनं कंप्लीट केली आहे. 1 रन्सनं आता हे समीकरण मात्र बदललं जाईल. 7 बॉल 29 धावा. कुशल गुरव या बॉलवर काय खेळ करेल. कुशल गुरव जर मोठा फटका खेळतोय तर अंतिम षटकामध्ये हा सामना रोमांचकारी जाईल, अन्यथा सामना थोडासा दूर राहील. 29 धावा. बॉल शिल्लक असतील 7. केतन पाटील स्ट्राईकवर असेल. कुशल गुरव रायगडमधला परफेक्ट ऑलराऊंडर अलॉंग दी कार्पेटचा फटका धावा देऊन जाईल कदाचित. रन्स मात्र मिळत आहेत ते तब्बल 2. थोडीशी दुखापत मात्र तिकडे झाली, परंतु खऱ्या अर्थानं कम्युनिकेशन त्याचा गॅप पाहिले. 2 धावा मात्र या बॉलवर आल्या. आता मात्र 6 बॉल 27 धावा. 6 बॉल्स 27 धावा. श्री 11 शिवशक्ती कडाव संघाला जिंकण्यासाठी रुद्रांश 11 ज्या हनुमान निर्जय संघाच्या विरोधात खेळताना त्याला फिल्डिंग लावा. फार वेळ नका घेऊ प्लीज. यानंतर सरवली आणि जय हनुमान दापोली दोन्ही संघात संघनायकांनी रेडी राहा. आपण आपली टीम घेऊन 6 बॉल 27. त्याला फिल्डिंग लावून घ्या प्लीज निर्जय संघ. विचार विनिमय केला जात आहे. नव्या गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल द्यायचा की पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाकडून खेळायचं.
त्याला सामना सुरू करा. या षटकामध्ये थोडासा वेळ गेलाय, त्याच्यामुळे विचार विनिमय केला नेमका निळजे संघाने की कोणाच्या हातामध्ये हा बॉल द्यायचा, कारण धावांचं अंतर मोठं आहे. पहिल्यांदा विचार केला की आपण ट्राय करू एखादा नवी गोलंदाजाला, परंतु पुन्हा एकदा कर्णधारांना विचार केला की नाही, ही ट्राय अंगाशी येऊ शकते. त्याच्यामुळे इथे मात्र मीतच्या हातामध्ये बॉल दिलाय. मीत खंडाळे, मीत खंडाळे. 6 बॉल 27. अभि ऑन स्ट्राईक, अभि देवघरे. 6 बॉल 27चं समीकरण इक्वेशन पाहतोय आपण. पहिला बॉल हे षटक कमालीचं राहील का, कोणाच्या बाजूने राहील, धावा किती जोडल्या जातील. फाईन लेगच्या मधून चेंडू मात्र जातोय. अकूट टप्प्याच्या बॉलला पहिल्या बॉलवर चौकार आलाय. सामना अजून संपला नाही. सामना अजून संपला नाही याचा निर्देश देत मात्र निकू यांचंही आगमन झालंय, तौशिफ पटेल यांचंही आगमन झालंय. तुमचंही मनपूर्वक स्वागत. 5 बॉल 23चं गणित. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. सामना बनायला लागलाय. एका दुसरा मोठा फटका जर पहिल्या 2 बॉलवर आला ना अजून, तर मात्र सामन्याची रंगत वाढेल. काय घडेल काय बिघडेल. 73 धावांचा पाठलाग करतोय तो म्हणजेच कडाव संघ. श्री 11 फिल्डिंग्स लावा लगेच. चला सुरू करा, सामना सुरू करा. श्री 11 शिवशक्ती कडाव वर्सेस रुद्रांश 11 जानमान निळजे. ये उडाया. सामन्याला फिनिश करण्याच्या दिशेनं मात्र आगेकूच करताना काय अफलातून इनिंग सजवली जातीये. एका षटकामध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवर आला चौकार, आणि इथे मात्र मिडविकेटच्या सीमारेषा बाहेर अभि आपल्या क्रिकेटचा क्लास दाखवत गोलंदाज मीतला मात्र गाणं म्हणायला लावतोय, ठोकतोय षटकार. आणि आता गणित राहिलंय. सहा 27 होत्या, त्यानंतर मात्र चौकार आला, इथे षटकार आला. 4-17. हा खतरा कोणाला येईल. अभि देवघरेनं अंतिम षटकामध्ये आपल्या बॅट चा फेस ओपन केलाय. गोलंदाज मीत. विचार विनिमय केलं जातोय. थोडासा टेन्शन मध्ये जरूर राहील. धावांचा अंतर अजून दूर आहे, परंतु या बॉलवर जर मोठा फटका आला ना तर धावांचं अंतर सोपं वाटायला लागेल. अफलातून इनिंग सजवली जातीये. आतापर्यंत विचार केला पहिली 5 षटकं, उत्तरार्धामधली कमीत कमी 4 षटकं, तोपर्यंत सामना फिरत होता निळजे संघाच्या बाजूनं. परंतु 6 बॉल आणि गणित होतं 27 धावांचं. तिथून गिरकी घेत राहिला. अभि देवकरे स्ट्राईकवर आला. गोलंदाजीमध्ये थोडासा झालेला फेरबदल पाहिला. फेरबदल अंगलट येताना दिसतोय. इथे पाहतोय पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार, आणि तिसऱ्या बॉलवर डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून आलाय षटकार. एक्झॅक्टली पूर्वार्धामध्ये शेवटच्या 4 बॉलवर आलेल्या 16 धावा, आणि यांना 3 बॉलवर करायच्यात 11 धावा. 4 बॉलवर 17 ही इथे तशाच राहिल्या. षटकार आलाय. 3 बॉल 11 धावा. कमालीची उत्सुकता वाढवणारा हा सामना ठरतोय. उत्सुकता सीगेला पोहोचलोय. आतापर्यंत शांत स्तब्ध राहिलेल्या अभिनं मात्र क्रिकेटचा क्लास दाखवायला सुरुवात केली आहे. 3-11. आणखीन एक चांगला फटका. शतरक्षक तैनात आहे. तिथे मात्र होतीये चूक. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शतरक्षक तैनात होता. कदाचित त्यानं बॉलला रोखणं, सीमा रेषेच्या आत रोखणं गरजेचंच होतं. तो चकला, फसला. धावा आल्या तब्बल 4. पहिल्या 4 बॉलवर 20 धावा लुटल्या जात आहेत. अफलातून इनिंग सजवली जातीये, आणि इथे मात्र आता गणित बदललं जाईल. ते गणित राहील 2 बॉल 7. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग. पराये लोगों से शिकायत क्या करना. घाव तो अपनों के ज्यादा चुभते. शतरक्षकाला एक घाव चुभले जातील. दिशान पाटील चकला, फसला, आणि इथे मात्र थोडासा भांबावला. परंतु अभि देवघरेचं
जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. फार वेळ चाललाय. आपण प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. एवढा विचार विनिमय करण्यासाठी वेळ नसतोच. 73 धावांचा पाठलाग करताना असं वाटलं होतं की सामना एकतर्फी सुटेल निळजे संघाच्या बाजूनं. परंतु क्रिकेट अनिश्चिततेनं का भरलाय? क्रिकेट असाच खेळ आहे. तुम्हाला कधी सुख देईल तर कधी दुःख देईल. पराभवातून जिंकण्याची आशा ही क्रिकेटच दाखवतोय. 2 बॉल कंपल्सरी 7 धावांची गरज. आभी देवघरे ऑन स्ट्राईक. या बॉलवर रन्स येणं म्हणजे याचा अर्थ शेवटच्या बॉलवर सामना राहणे. आपल्या परीनं सामना खुला केला. अभि देवघरनं हा सामना शेवटच्या बॉलवर आणला. असं वाटत होतं की हा सामना नक्कीच वन साईड जाईल. परंतु क्रिकेटमध्ये अनिश्चित असल्या कारणानं वन साईड कधीच जात नाहीत. क्रिकेटमध्ये कोणाची दादागिरी चालत नाही आणि क्रिकेटमध्ये कोणाची मक्तेदारी सहन केली जात नाही. आणि अशाच प्रकारचा खेळ राहिला. जवळपास मी म्हणेन की 9 षटकं निळजे संघ या सामन्यामध्ये कंप्लीट होता. अधिराज्य गाजवलं होतं. अंतिम षटकामध्ये मात्र आभी देवघरेनं दाखवलेली फलंदाजी अफलातून राहिलाय. आभी देवघरेनं पाया रचला, भिंती घातल्या, प्लास्टर केला. आता कळस रचण्याचं काम फक्त राहिलंय. कुशल गुरावर 1 बॉल 6 धावांचं गणित. 1 बॉल 6 धावा. कुशल गुराव ऑन स्ट्राईक. धक 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 तर होतच राहील. काय कमालीचा सामना. प्रेक्षकांना विनंती करेन जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. सामना आवडला असेल तर. काय सुंदर सामना रंगला. अंतिम बॉल 1 बॉल 6 धावा. इट्स अ क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड. अभि देवघरेचा नॉन स्ट्राईकला जाणं पत्त्यावर पडलं मीतच्या. परंतु मीतला आपल्या आयुष्यामध्ये बरंच काही शिकण्यासारखे षटक राहिलं. त्यानं सामना वाचवला आणि वाचवलेल्या सामन्याबद्दल त्यानं दिलेल्या 21 धावा माफ केल्या जातील. परंतु खऱ्या अर्थानं अप्रतिम लढलाय. अभि देवघरसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. सामना एकतर्फी जात असताना मात्र अभिनं एकट्यानं किल्ला लढवला. 9 बॉलमध्ये 29 धावा ठोकल्या आणि इथे मात्र 5 धावानं कडाव संघ पराभूत झाला. अरुणजी शांताराम पाटील यांच्याकडून